Okay. Good evening, guys. Design joint B for a roof truss as shown in figure. एक रूफ ट्रस आहे, ट्रस मधला एक जॉईंट दिलेला आहे, जॉईंट बी. त्या जॉईंट बी होती किंवा त्या जॉईंट बी मध्ये हा एक मेंबर जॉईन आहे, हा एक मेंबर जॉईन आहे, हा एक मेंबर जॉईन आहे, हा एक मेंबर जॉईन आहे. म्हणजे टोटल 4 मेंबर त्या बी जॉईंटला काय करतायत, मीट करतायत. आणि त्या प्रत्येक मेंबरचे साईज दिलेले आहेत तुम्हाला. 2 ISA 80/80/10 म्हणजे काय, दोन अँगल सेक्शन आहे ज्याची साईज 80/80/10 आहे. इथे 2 ISA 70/70/10 आहे. इथे ISA 60/60/8 आहे. इथे ISA 75/75/8 आहे. प्रत्येक मेंबर जो लोड कॅरी करतोय तो लोड तुम्हाला इथे दिला गेलेला आहे. तो काय म्हणतोय बघा पुढे, द मेंबर्स आर कनेक्टेड विथ द 16 mm डायमीटर बोल्ट्स. म्हणजे डायमीटर ऑफ बोल्ट तुम्हाला किती दिलेला आहे, 16 mm. जर डायमीटर ऑफ बोल्ट D 16 mm असेल तर डायमीटर ऑफ बोल्ट होल किती येईल, 18. सो डायमीटर ऑफ बोल्ट होल D0 is 18 mm. So next, bolt of grade 4.6 to the gusset plate 12 mm thick. Thickness of gusset plate is 12 mm. So thickness of gusset plate is 12 mm and grade of bolt is 4.6. Grade of bolt is 4.6. If the grade of bolt is 4.6, what is the ultimate strength of bolt, FUB? Ultimate strength of bolt. Ultimate strength of bolt. FUB is 400 Newton per mm square. प्लेटचा ग्रेड दिलेला आहे का, नाही. किंवा सेक्शनचा ग्रेड दिला गेलेला नाहीये. आपण अज्युम करूयात स्टील कुठल्या ग्रेडचा अज्युम करूयात, अज्युम grade of steel as a FE410. So FE410 म्हणजे FE किती येणार आहे, 410 Newton per mm square and FY yield strength is 250 Newton per mm square for the steel. Okay, these are the given things which are required for the connection design. आता प्रत्येक मेंबरचा तुम्हाला लोड दिलेला आहे, काय करायचं आपल्याला, नंबर ऑफ बोल्ट्स रिक्वायर्ड करायचे. हा मेंबर जॉईंट बी मध्ये जॉईन करण्यासाठी किती नंबर ऑफ बोल्ट्स लागतील, हा मेंबर जॉईंट बी ला जॉईन करण्यासाठी किती नंबर ऑफ बोल्ट्स लागतील, हा मेंबर जॉईंट बी मध्ये जॉईन करण्यासाठी किती नंबर ऑफ बोल्ट्स लागतील. एक्झाम्पल प्रॉब्लेम असणार आहे तो एकच असणार आहे, एकच कुठला जर देणार आहे. पण मी मुद्दाम असं सेक्शन घेतलेलं आहे. हे असे सेक्शन तुम्हाला ज्यावेळी तुम्ही बी ला जाल त्यावेळी तुम्हाला हे असे जॉईंट डिझाईन करायचे, ट्रस डिझाईन करताना. सो नाव याच्यामध्ये मी काय करतो, हा प्रॉब्लेम सोडवून देतो तुम्हाला, हा प्रॉब्लेम सोडवून देतो. हे दोन रिमेनिंग तुम्हाला घरी सॉल्व्ह करता येतील. सो मेंबरला नाव देऊयात आपण. हा तुमचा मेंबर ए बी, याला म्हणा सी बी, डी बी, याला म्हणा बीई. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डिझाइन ए मेंबर ए बी. First of all, we design the member AB, which is subjected to a load of 180 kN. Which is subjected to a load of 180 kN. We need to design this member to transfer a load of 180 kN. हे सगळे मेंबर जॉईंट बी ला कनेक्ट करतात. जॉईंट बी ला एक गसेट प्लेट असणार आहे. त्या गसेट प्लेट वरती हा मेंबर येऊन मीट होईल, हा मेंबर येऊन मीट होईल, हा मेंबर येऊन मीट होईल, हा मेंबर येऊन मीट होईल. लास्टला डायग्राम कशी दिसेल मी सारखं दाखवतो काढून, पण त्याच्या अगोदर आपण नंबर ऑफ बोल्ट्स वगैरे काढून घेऊया. ओके, इज दॅट क्लिअर? सो राईट डाऊन दिस डायग्राम व्यवस्थित करून घ्या, गिवन गोष्टी लिहून घ्या. कन्सिडर मेंबर ए बी. आता मेंबर ए बी ची जर डायग्राम काढली तर ती कशी दिसणार बाळांनो, ती काहीशी अशी दिसणार मला. हा तुमचा मेंबर ए बी असेल. तुमची गसेट प्लेट, गसेट प्लेटची थिकनेस दिलेली आहे 12 mm थिक, बरोबर ना. 12 mm थिक गसेट प्लेट. याचं सेक्शन काहीच असं दिसेल. ही तुमची गसेट प्लेट अशी. आता गाईज इथे नीट लक्ष द्या, गसेट प्लेटला इथे दोन अँगल सेक्शन आहेत ना मेंबर एबीला. मेंबर एबीला दोन अँगल सेक्शन कनेक्ट केलेले आहेत. म्हणजे एक या साईडला असेल आणि दुसरा कुठं असेल, या साईडला.
याला म्हणतात टू अँगल सेक्शन कनेक्टेड बॅक टू बॅक. टू अँगल सेक्शन कनेक्टेड बॅक टू बॅक. मग इथे नंबर ऑफ बोल्ट किती येणार माहित नाही, ते तर काढायचंय ना आपल्याला. हा तुमचा बोल्ट असेल. मग ही तुमची गसेट प्लेट 12 mm थिकची. तुमचा ISA काय बघा, एबी मेंबर साठी ISA काय दिला बघा, 70 into 10. सो नाउ हे कळलं ना, 70 into 10 कसं असेल, ही साईड 70 ची असेल, ही साईड 70 ची असेल आणि याची थिकनेस किती असेल, 10 असेल. ठीक आहे. तर मग आपल्याला इथं ह्या दोन्ही अँगलला जो लोड किंवा ह्या दोन अँगलवरती येणारा जो लोड आहे तो तुम्हाला दिलेला आहे. लोड किती दिलेला आहे बघा, फॅक्टर्ड लोड किती दिलेला आहे, फॅक्टर्ड लोड. So the factor load is 180 kilonewton. So to transfer this 180 kilonewton load, we need to determine how many number of bolts are required to carry this load, or to transfer this, or to provide this connection, or to connect these two angle section to this gusset plate. हे दोन अँगल सेक्शन या गसेट प्लेटला कनेक्ट करण्यासाठी किती नंबर ऑफ बोल्ट प्रोव्हाइड करावे लागतील, जेणेकरून या मेंबर मधला जो फॅक्टर लोड आहे 180 किलोन्यूटन तो काय होईल, व्यवस्थितरित्या काय होईल, तुमच्या मेंबरने काय केलं पाहिजे, कॅरी केलं पाहिजे. म्हणजे 180 किलोन्यूटन साठी इव्हेंट डिझॉल्व करावा लागतो. मग त्यासाठी नंबर ऑफ बोल्ट दिलेला आहे, बोल्टचं डायमीटर दिलेला आहे. सॉरी, नंबर ऑफ बोल्ट नाही, बोल्टचं डायमीटर दिलेलं आहे. नंबर ऑफ बोल्ट आपल्याला डिटरमाइन करायचे. मग आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा अगोदर काय करावं लागेल, बोल्ट व्हॅल्यू काढावं लागेल, एका बोल्टची स्ट्रेंथ काढावं लागेल. एका बोल्टची स्ट्रेंथ मिळाली की आपल्याला नंबर ऑफ बोल्ट इझिली डिटरमाइन करता येईल. मग एका बोल्टची व्हॅल्यू काढायची म्हणजे आपल्याला दोन स्ट्रेंथ काढावं लागणार आहे. कुठल्या कुठल्या, डिझाइन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन शियर and design strength of bolt in bearing. So now to determine the design strength of bolt in bearing, we require two values. First one is ASB and second one is ANB. Can anyone tell me how many number of shear planes are there? One or two? See this section. If the bolt is fail, it may be fail at this section or at this section. तर हा प्लेट आहे, हा अँगल आहे, ह्या दोघांच्या मध्ये फेल होऊ शकतो. हा गसेट प्लेट आहे, हा अँगल आहे, इथे पण फेल होऊ शकतो. म्हणजे किती झाले नंबर ऑफ शेअर होते, 2. आता इथं हे दोन शेअर प्लेन एकतर शेअर शांट प्लेन मध्ये आहेत असं अज्युम करा, किंवा शांट पोर्शन मध्ये आहेत असं अज्युम करा, किंवा नेट पोर्शन मध्ये आहेत असं अज्युम करा, किंवा एक शांट मध्ये आणि एक नेट मध्ये आहे असं अज्युम करा. तुमच्यावर आहे काय अज्युम करायचं. आपण काय अज्युम करायचं, दोघे नेट मध्ये आहेत असं आपण अज्युम करणार आहोत. तर त्या अगोदर आपण काय करूया, बोल्टचा शांट एरिया आणि बोल्टचा नेट एरिया डिटरमाइन करून घेऊया. सो द शांट एरिया ऑफ बोल्ट, बोल्टचा डायमीटर किती आहे सांगा, शांट एरिया ऑफ बोल्ट, बोल्टचा डायमीटर किती आहे. So this ASB is equal to pi by 4 d square. So pi by 4 as it is 16 चा स्क्वेअर किती येतं, 06 mm square. So net area of bolt, net area of bolt is equal to 0.78 times ASB. So 0.78 as it is into your ASB 201.06. How much guys? 146.82. 146. 156.82 mm square. So that is your ANB. So आपल्याला माहित आहे डिझाइन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन शियर. डिझाइन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन शियर काय फॉर्म्युला, FUB VDSP ना, डिझाइन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन शियर. डिझाइन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन शियर which is nothing but VDSB is equal to काय फॉर्म्युला, हा फॉर्म्युला FUB upon √3 gamma FB आहे. हे सांगताय का तुम्ही, ठीक आहे. NN into ASB plus NN into ANB, NN into ANB, sorry, NN into ANB plus NS into ASB. तर आता आपलं ठरलंय की हे दोन्ही शेअर प्लेन कशामध्ये असं अज्युम करायचं, नेट एरियामध्ये असं अज्युम करायचं. तर मग FUB तुम्हाला माहिती आहे 400 आहे, डिवाइड बाय √3 into gamma FB 1.25. Number of shear planes 2 in net area. AN between काय लागेल 56.82. So 156.82. So put this value and take the value of VDSB.
VDSB माहिती सांगा किती होते 57.94 kilonewton. This is our VDSB. Now we need to determine the value of design strength of bolt in bearing. So to determine the design strength of bolt in bearing, first of all we must well known about the pitch and end distance. So in the given problem, pitch and end distance are not given. So we need to assume pitch and end distance as a minimum pitch and minimum end distance. So let's assume minimum pitch and minimum end distance so that we can easily find out the value of what? VDSB, na? So let's assume minimum pitch distance. Minimum pitch distance formula as per ISO काय दिलेला आहे आपल्याला 2.5 times diameter of bolt. So 2.5 as it is diameter of bolt कितना है 16. So how much this pitch distance 40. So minimum end distance, so minimum end distance is 1.5 times diameter of hole. 1.5 as it is diameter of hole is 80. So how much is 27. त्याला आपण राउंड अप करूया 30 ला. So our end distance is 30. So now by using this value we can easily determine the value of VDSB. So to determine the value of VDSB, I hope you already done this diagram. Okay? Draw केले सर्वांनी? नाही ड्रॉ केली. ठीक आहे. वेट. ओके तुम्ही काय करा ड्रॉ करूया एवढं लिहून घेऊन जाईल तुम्हाला सांगा. बस करू का सर?